तर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वित्त विभागाकडे आलेले अनेक प्रस्ताव पुढे ढकलले जात आहेत किंवा त्याला स्थगिती दिली जात असल्याचंही समोर आलंय। त्यामुळेच ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली तशा आशाचं पत्रही सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। दरम्यान याबाबत जितेंद्र आव्हाडांनी देखील ट्विट करून सरकारला धारेवर धरलंय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील। फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे सरकारी 1,500त मतं विकत घ्यायची योजना हे जनतेला न कळण्या एवढी जनता दुधखुळी नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। या संदर्भातच विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। ते बघा, कंत्राटदारांचे पैसे नाही, होमगार्डचा वाढीव भत्ता नाही, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी पैसे नाही। आता त्यांच्या मंत्रालयातून असं सांगितलं जातं की मुदतवाढ दिली तर पैसे आता आमच्याकडे नाहीत, जे पैसे होते ते पैसे आम्ही दुसऱ्या योजनेकडे वळवलं आहे। म्हणजेच कोणाकडे वळवलं असेल तर लाडकी बहीणकडे वळवलेलं आहे। तर हे घर मोडून मांडोट टाकणं, घर मोडायचं आणि घराच्या पुढे मांडव टाकून राहायचा असा प्रकार या सरकारचा दिसतो आहे। त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे यांना प्रेम वगैरे काही नाही। निवडणुकीच्या तोंडावर सर्व बंद करून महिलांची मतं कशी मिळतील यासाठी सगळा उद्योग